यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत. अक्षय, खरं तर सातत्यानं 4 वर्ष आणि 4 महिने अशी जवळपास ही केस चालू झाली आणि सतत आरोप प्रत्यारोप यामध्ये होत गेले आणि मेन नाव होतं ते म्हणजे रिया चक्रवर्ती. हिच्यावर सातत्यानं आरोप होत आले आणि आता तिला क्लीन चिट देण्यात आली आहे. दीपाली, या सगळ्यात आपण एक गोष्ट बघितली तर सुशांत सिंग आत्महत्या की हत्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावरती आता या क्लीन चिटनं आणि या जो क्लोजर रिपोर्ट आहे CBIचा, या CBIच्या क्लोजर रिपोर्टनी आता एक जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं त्याला पूर्णविराम आपल्याला मिळालेला आहे. कारण संपूर्ण देशभरामध्ये सुशांत सिंग यांची ज्यावेळी यांचा मृत्यू झाला त्यावेळी हे प्रकरण गाजलं होतं आणि सुशांत सिंग याची आत्महत्या नसून ही हत्या आहे. आणि यासोबतच सुशांत सिंग राजपूत यांची गर्लफ्रेंड जी होती रिया चक्रवर्ती ही त्या हत्येस किंवा आत्महत्येस जबाबदार असल्याबाबतचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. मात्र हा तपास मुंबई पोलिसांकडनं नंतर CBIकडे गेला आणि CBIचं विशेष पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होतं. आणि जवळपास आता आपण जर बघितलं तर 4.5 वर्षाचा कालावधी या संपूर्ण प्रकरणाला लोटल्यानंतर आता CBIनी क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. आणि या क्लोजर रिपोर्टमध्ये CBIच्या माध्यमातून ही हत्या नसून आत्महत्याच आहे हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं एकीकडे अशा पद्धतीचा जर क्लोजर रिपोर्ट CBIकडनं सादर केला जात असेल तर ही रिया चक्रवर्ती आणि यासोबतच यामध्ये गुंतलेल्या अनेक लोकांसाठी क्लीन चिट म्हणावी लागेल. दोन प्रकारचे क्लोजर रिपोर्ट यामध्ये करण्यात आलेले आहे. एक, रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांत सिंग राजपूत यांच्या कुटुंबाने जे आरोप केले होते त्या आरोपासंदर्भात हा एक क्लोजर रिपोर्ट आहे. तर दुसरीकडे रिया चक्रवर्ती हिच्या माध्यमातून ज्या काही तक्रारी करण्यात आल्या होत्या याबाबतचा हा क्लोजर रिपोर्ट आहे असं सांगण्यात येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या क्लोजर रिपोर्टवरती वांद्रे कोर्टामध्ये 8 एप्रिलला सुनावणी ठेवण्यात आलेली आहे. आणि या सुनावणीनंतर वांद्रे कोर्टाने हा क्लोजर रिपोर्ट मान्य केल्यानंतर त्यावर एक सविस्तर असा आदेश वांद्रे न्यायालयाच्या माध्यमातून दिला जाईल आणि यानंतर हे प्रकरण बंद केलं जाईल. मात्र तुर्तास आजच्या सगळ्यात महत्त्वाचं, जवळपास 4.5 वर्ष चाललेल्या आणि संपूर्ण देशभर गाजलेल्या सुशांत सिंग मृत्यू प्रकरणामध्ये आता अहवाल आलेला आहे, क्लोजर रिपोर्ट आलेला आहे. आणि यासोबतच यामध्ये सुशांत सिंग राजपूत यांच्या ही जी आत्महत्या आढळून आली असं सांगण्यात आलेलं आहे. आणि यासोबतच श्वास गुदमरल्यामुळे सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली अशा प्रकारचा कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो क्लोजर रिपोर्ट आणि क्लीन चिट रिया चक्रवर्तीला मिळते आहे, यामध्ये एक आणखी या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं गेलं आहे, मेन्शन केलं गेलं आहे की पुराव्याअभावी आता जी CBIचा जो तपास आहे हा CBIचा तपास बंद केला जातोय. दीपाली, निश्चितच जवळपास 4 वर्षानंतर हा अहवाल समोर आला आणि याच्यात हत्या नाही तर आत्महत्या असल्याचं समोर आलेलं आहे. धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.